सकाळी सकाळी लग्नाचा वराड घेऊन एक बस गावात निघाली। एक एक करून सगळे गावकरी खाली उतरले आणि आपल्या घरी गेले। पण गजोधर, त्याची बायको ममता, त्याची बहीण पायल आणि म्हातारे आईवडील मात्र बसमध्येच बसून राहिले। आपण काही बसमध्येच बसून राहणार आहे का? मला माझं घर बघायचंय। मग सगळे एकमेकांकडे पाहू लागतात। कोणी काही बोलतच नव्हतं। तुम्ही काही बोलत का नाहीये? मला माझं घर बघायचंय। वहिनी, ही बसच तुझं घर आहे, आमच्याकडे दुसरं कुठलं घर नाहीये। हे ऐकताच ममताच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्यांच्याकडे जर बस होती तर घर का नसेल? ममताचा संसार आता पूर्ण त्या बसमध्येच होणार का? पण हे सगळं शेवटी झालं कसं? हे सगळं जाणून घेण्यासाठी या गोष्टीत आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल। गजोधर एका गावामध्ये कच्च्या मातीच्या घरात आपले आईवडील आणि आपली बहीण पायल बरोबर राहत होता। तो एक बस ड्रायव्हर होता। चला चला रामपूरवाले, चला चला, लवकर या रामपूरवाले। रामपूरला थांबेल ना रे? अहो काका, बहिरे आहात का? घसा ओरडून ओरडून बोलतोय, ऐकू येत नाही का? तुम्ही ड्रायव्हर लोक नीट बोलू शकत नाही का रे? म्या फक्त खात्री करून घ्यायची म्हणून बोललो होतो। चला लवकर बसा। काय आयुष्य आहे, कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघांचं काम मलाच करायला लागतंय। त्याने बस स्टार्ट केली आणि तिथून निघाला। थोड्याच वेळात तो आपल्या गावात रामपूरला पोहोचला। चला चला रामपूरवाले, उतरा खाली। मग सगळेजण बसमधून खाली उतरले। मग गजोधरने ती बस आपल्या झोपडीच्या बाहेर उभी केली आणि तो घरात आला। आतमध्ये जाऊन पाहिलं तर एक पंडितजी आले होते। अरे पंडितजी, तुम्ही? आम्हाला काही होम हवन करायचं नाहीये, मग का आलात? गजोधर, मी हवन करण्यासाठी नाही, तुझ्यासाठी एक स्थळ घेऊन आलोय। आता तू चांगला बस ड्रायव्हर झालायस, मग लग्न कर। मग तुला तुझ्या बहिणीचं लग्नही करायचंय। पंडितजी, ही बस मी भाड्याने चालवतो, याचा मालक नाहीये मी। पोरा, तुझ्यापेक्षा गरीब असलेल्या पोरांची लग्न झाली आहेत या गावात। आम्ही दोघं मरायच्या आधी आम्हाला तुमच्या दोघांचा संसार बघायचाय। आई बाबा, तुम्ही असं बोलायला लागता ना, म्हणून मला तुमचं सगळं ऐकावं लागतं। चला ठीक आहे पंडितजी, चला बसा बसमध्ये, आत्ताच जाऊन मुलगी बघूया। अरे तू तर अगदी गुडघ्याला बाशिंग बांधूनच उभा राहिलास। रात्र झालीये, उद्या जाऊयात आरामात। नाही पंडितजी, मी ड्रायव्हर माणूस आहे, माहित नाही कधी वेळ मिळेल कधी नाही। मुलगी बघायला आत्ताच जाऊया। मग जबरदस्ती सगळ्यांना तयार करून त्याने बसमध्ये बसवलं आणि मुलगी बघण्यासाठी गावी आला। मुलीचं नाव ममता होतं। दोन्ही कुटुंबांची पसंती झाली आणि त्याच दिवशी लग्नाची तारीखही ठरली। हळूहळू गजोधरच्या लग्नाची बातमी पूर्ण गावात पसरली, कारण त्याला सगळेजण ओळखत होते। दुसरीकडे गावातला जो मुखिया होता, मुनीमजी, मी ऐकलंय उद्या गजोधरची वरात निघणार आहे म्हणून? होय सरकार, तो आपल्याला लग्नाची पत्रिका देऊन गेलाय, आपल्यालाही जायचंय। अरे पण लग्नच नाही होणार, मग आपण कशाला जायचं? मी काही समजलो नाही सरकार। मुनीमजी, जरा आठवा, काही वर्षांपूर्वी जेव्हा गजोधर काही करत नव्हता, त्याच्या आईची तब्येत खूप बिघडली होती। तिच्या उपचारासाठी गजोधरने माझ्याकडून 5 लाख रुपये घेतले होते। आजपर्यंत त्याने आणून दिले नाहीयेत ते। आता तो बस ड्रायव्हर झालाय, लग्नही ठरलंय त्याचं, म्हणजे बराच पैसा आला असेल त्याच्याकडे। लग्नाच्या आधीच त्याच्याकडून सगळे पैसे काढून घेतले पाहिजेत, नाहीतर लग्नानंतर हा पैसे देणारच नाही। सरकार त्या कागदपत्रावर असंही लिहिलं होतं की जर त्यांनी वेळेवर पैसे दिले नाही तर त्याचं घर आणि जमीन तुमच्या नावावर होईल म्हणून। आता वेळही निघून चाललीये, तुम्ही म्हणत असाल तर घर हडप करूया। आज संध्याकाळी आपण दोघं त्याच्या घरी जाऊयात। तो जर पैसे देणार असेल तर ठीक आहे, नाहीतर त्याचं घर आणि जमीन आपल्या ताब्यात घेऊया। संध्याकाळी बस चालवून गजोधर आपल्या घरी आला। तेव्हाच त्याच्या घरी मुखिया आणि मुनीमजी येतात। हे बघ गजोधर, आतापर्यंत आम्ही तुला काही बोललो नाही, पण आता आपल्यातला करार संपला आहे। आज माझे सगळे पैसे परत दे, नाहीतर तुझं हे घर आणि जमीन आजपासून माझं होणार। मुखियाजी, एवढे पैसे मी एकदम नाही देऊ शकत। आता 6 महिन्यापूर्वीच तर मी बस चालवायला सुरुवात केलीये। हळूहळू करून लग्नानंतर मी तुमचे सगळे पैसे फेडणारच आहे। पण या कागदपत्रांवर केवळ आजपर्यंतचाच करार होता, पैसे नाहीयेत तर घर खाली कर। मुनीमजी, आपण समदे गावातली लोक एका घरासारखे राहतो इथं, थोडासा विश्वास ठेवा आमच्यावर। परिवार म्हणून तर मी तुमच्यावर आतापर्यंत विश्वास ठेवत आलो, पण नियम सगळ्यांना सारखेच असतात। संध्याकाळपर्यंत पैसे द्या, नाहीतर रात्रीपर्यंत आम्ही जबरदस्ती घर खाली करूनच घेऊ। हा चला मुनीमजी, यांना 2 तासांची अजून वेळ देऊया। एवढं बोलून मुखिया आणि मुनीमजी तिथून निघून गेले। आता गजोधरचा परिवार काळजीत पडला होता। दादा, उद्याच तुझं लग्न आहे आणि जर आज आपल्या हातातून घर गेलं तर तुझं लग्न मोडू शकतं। आणि झालंही असंच। 2 तासानंतर मुखियाची काही माणसं आली आणि सामानासहित गजोधरच्या माणसांनाही त्यांनी बाहेर काढलं।
मग गजोदर सगळ्यांना घेऊन आपल्या बसमध्ये आला आणि गावाच्या बाहेर आला. याशिवाय त्यांच्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. गजोदर आपल्या बसमध्ये सगळ्या वऱ्हाडाला घेऊन गेला आणि त्यांना घेऊनच परत आला. आता गोष्ट पुन्हा एकदा वर्तमानात आली. अच्छा, असं आहे तर तुम्ही काळजी करू नका. आता मीही या परिवाराची सदस्य आहे. मी सगळ्या सुखदुःखात साथ देईन. मग ते लोक बसमध्येच राहू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी एक रात्र तर आपण बसमध्ये काढली, पण आता पैसे कमावण्यासाठी मला ही बस चालवावीच लागेल, नाहीतर मालक ही बसही काढून घेईल. तुम्ही ही बस घेऊन जा, आम्ही इथेच राहू जंगलामध्ये. सुनबाई, तू तर खूपच समजूतदार आहेस. तुझ्या जागी दुसरी कोणी असती तर लगेच माहेरी निघून गेली असती. हो वहिनी, खरंच तू खूप चांगली आहेस. बिचारा गजोदर दिवसभर ती बस चालवायचा आणि संध्याकाळी ती बस जंगलात घेऊन यायचा. त्याच बसमध्ये सगळेजण झोपायचे. काही महिने असंच चालू राहिलं. मग एक दिवस बसचा मालक म्हणाला, गजोधर, आता ही बस पार्क करण्यासाठी मी एक प्लॉट विकत घेतलाय. दिवसभर तू बस चालव आणि रात्री इथेच येऊन पार्क कर. आता घरी घेऊन जाण्याची गरज नाहीये. आता गजोधरला खूप टेन्शन आलं. त्याला काही समजेनासं झालं होतं, कारण ती बसच त्याचं घर होतं. मग सगळी कहाणी गजोधरने आपल्या मालकाला सांगितली. मालक, माझं नुकतंच लग्न झालंय. बस घेऊन नाही गेलो तर माझी बायको आणि आई वडील झोपणार कुठं? आता ही बसच तिचं सासर आहे. गजोधर, तुझ्याबरोबर एवढं सगळं घडलं, तेही लग्नाच्या दिवशीच. त्या मुखियाने तुझं घर काढून घेतलं. तू मला हे सगळं सांगितलंच नाहीस. तुम्ही सगळे ड्रायव्हर मला घरातल्यासारखे आहात. जेव्हापासून तू आलायस तेव्हापासून माझ्या 2च्या 4 बस झाल्या आहेत. माझं काम खूप चांगलं चालू आहे. ते जाऊन त्या मुखियाला देऊन टाक आणि तुझं घर पुन्हा ताब्यात घे. मालक, आज तर तुम्ही माझ्यासाठी साक्षात देव आहात. कळत नाही तुमचे आभार कसे मानू. आभार काय मानायचे, हे पैसे तुला मला परत करावे लागतील. हळूहळू दे, पण आता जा आणि सुनबाईला घरात ठेव. घरातल्या लक्ष्मीला असं बाहेर ठेवू नकोस. आणि लवकर पैसे साठवून तुझ्या घराचीही डागडुजी करून घे. मग तूही एक बस खरेदी कर. मला नाही वाटत की माझ्याकडचा ड्रायव्हर फक्त ड्रायव्हरचंच काम करेल. त्याच रात्री गजोधरने मुखियाला पैसे दिले आणि आपलं घर ताब्यात घेतलं. आणि मग गजोधरची सगळी माणसं त्या घरात आनंदाने राहू लागली. आई, नाश्त्याला काय केलंस? आलू पराठे बनवलेत मी आज. अरे वा, आलू पराठा. मज्जाच येईल मग आज. तुला आवडतात ना पराठे? हो आई, थंडीच्या दिवसात तू जेव्हा गरम गरम पराठे बनवतेस ना, त्यामुळे मला खूप मज्जा येते. मग सांग मला, तुला कुठले कुठले पराठे आवडतात? आलू पराठा, गोभी पराठा आणि तू एकदा ते सफेद पराठा बनवला होतास ना. सफेदवाले म्हणजे कुठला पराठा रे? अच्छा, पनीर पराठा. ही गोष्ट या 2 भावांची आहे. हरीश आणि त्याचा छोटा भाऊ सतीश आपल्या आईवडिलांबरोबर एका गावात राहत होते. त्यांचे वडील एक शेतकरी होते. त्यांच्याकडे खूप शेतजमीन होती. पण हीच जमीन... अरे हरीश, मला सांग तरी निदान पराठा कसा झालाय ते. हो हो, चांगला झालाय. काय झालं रे? मी बघतीये तुझं लक्ष दुसरीकडेच आहे. काय झालंय? एवढा चिडलेला का असतोस सदान कदा? हे बघ आई, मी साफ साफ सांगतोय, रस्त्याच्या बाजूची जमीन मीच घेणार आहे. दादा कसं काय म्हणतो की हे शेत त्याचं आहे म्हणून. अरे पण त्या बदल्यात मी तुला ते मोठं शेत देतीये ना. असू दे आई, जर छोटूला तीच जमीन हवी असेल तर त्याला घेऊ देत. आणि मग तू काय घेशील? मला जमीन किंवा संपत्तीचा काहीच लोभ नाही आई. मी माझ्या हक्काचं मागतोय. मला कळतंय की बाबा गेल्यानंतर घरातली सगळी जबाबदारी तुझ्यावरच आलीये, पण याचा अर्थ असा नाहीये की या सगळ्या संपत्तीचा तू एकटाच मालक आहेस. हे काय चाललंय तुमचं? निदान खाताना तरी जरा शांत बसा. नंतर बोलता येईल वाटणीची भाषा. तशीही मी अजून जिवंत आहे. मी मेल्यानंतर मग या घराच्या 2 भिंती करा. सतीशच्या डोळ्यासमोर त्याचं पूर्ण बालपण एका मिनिटात येऊन गेलं. हरीशला रस्त्याच्या कडेची जमीन तर मिळाली होती, पण तो आपल्या भावाचं प्रेम गमावून बसला होता. मग हरीश आपल्या टेरेसवर फेऱ्या मारण्यासाठी येतो. ती थंडीच्या दिवसातली सकाळ होती. हरीशने सतीशला पाहिलं. 2 सेकंद त्याच्याकडे बघताच त्याने मान फिरवली आणि दुसरीकडे वळाला. सतीशही हरीशला बघून काहीच बोलला नाही. काही दिवसांनी सतीशच्याच घराच्या खालून त्याच्या सोनेने त्याला आवाज दिला आणि म्हणाली, बाबा, पराठे तयार आहेत. तुम्ही खाली या लवकर, नाहीतर थंड होतील ते. हर्षिताचा आवाज ऐकून हरीश खाली उतरू लागला. तेव्हाच त्याने सतीशकडे पाहिलं तर तो उदास होऊन बसला होता. पण हरीश त्याला काहीच बोलला नाही. कुठे गेला होतात बाबा तुम्ही? पराठे सगळे थंड होत आहेत. कुठे नाही ग, इथेच होतो. वरती टेरेसवर फेऱ्या मारत होतो. केवढी थंडी आहे बाबा, आणि वरती थंडीत फेऱ्या मारत होतात.
अशाने आजारी पडाल. बरं तुम्ही बसा, मी गरम गरम पराठे आणते. नाही, पराठे बरोबर तू मला फक्त चहा दे. का? चहा का? तुला माहितीये, जेव्हा माझी आई पराठे बनवायची ना, तेव्हा मी आणि माझा भाऊ आम्ही चहा बरोबरच पराठे खायचो. मग संध्याकाळी अर्शिता आपला नवरा हिमांशू बरोबर गप्पा मारत होती. ऐका ना, आज मला सगळं जाणून घ्यायचंय. काय जाणून घ्यायचंय? हेच की बाबा आणि काका आपापसात बोलत का नाहीत? आपण त्यांच्या घरी जात नाहीत, तेही आपल्या घरी येत नाहीत. तुम्ही नेहमी हे बोलणं टाळता, पण मला आज हे जाणूनच घ्यायचंय की शेवटी असं या दोन भावांमध्ये काय झालं होतं. बरं बरं, हळू बोल तू, मी सगळं सांगतो. त्या दिवशी हिमांशूने अर्शिताला सगळं काही सांगितलं. सगळं जाणून घेतल्यानंतर अर्शिता खूप दुःखी झाली. मग ती विचार करू लागली की कसं या दोन भावांना एकत्र आणता येईल. अहो ऐका ना, हा बोल. मला ना ती आजींसारखी चूल हवीये. हसताय का? आजकालच्या सुना पण ना, त्यांना गॅस दिला तर चूल मागतात आणि चूल दिली तर गॅस मागतात. एवढं काही चिडवायची गरज नाहीये. तुम्ही फक्त तेवढंच करा जेवढं मी तुम्हाला सांगतेय. बरं बरं ठीक आहे, मी बघतो वरच्या स्टोअर रूम मध्ये ती कुठे आहे ते. हो, कुठेही असले तरी आपण शोधून काढूया ना तिला. अगं पण तुला करायचंय काय त्या आजीच्या चुलीशी? तुम्हाला वाटत नाही का की काका आपल्या घरी यावेत आणि आपली दोन्ही कुटुंब एकत्र राहावीत? हळू बोल अर्शिता, बाबांनी जर ऐकलं ना तर तुझ्या बरोबर मलाही ओरडा बसेल. हे बघ, माझी पण इच्छा आहे, पण आपण ना त्या घरी जाऊ शकतो ना त्यांच्याशी बोलू शकतो. काय हरकत आहे? तुम्ही काळजी करू नका. आपण त्या घरीही जायचं नाही आणि त्यांच्याशी बोलायचंही नाही. तुम्ही फक्त बघतच राहा, काका स्वतःच येतील. इम्पॉसिबल. हिमांशूचं बोलणं ऐकून अर्शिता हसते. मग दुसऱ्या दिवशी सकाळी अर्शिताने आजींची तीच साडी आणि ब्लाउज घातला ज्या त्या नेसायच्या. मग तिने टेरेसवरती ती चूल पेटवली आणि गरमागरम पराठे बनवू लागली. तेव्हाच बाजूच्या टेरेसवर सतीश फेऱ्या मारायला आला. खूपच जास्त थंडी होती, त्यामुळे त्याच्या हातात चहाचा एक कपही होता. मग जशी त्याची नजर अर्शितावर पडली, त्याच्या हातातून तो चहाचा कप खाली पडला आणि फुटला. त्याला अर्शितामध्ये त्याची आई दिसत होती. जसं अर्शिताला कळालं की काका तिच्याकडेच पाहतायत, तिने सगळ्यांना जोरात आवाज दिला, सगळेजण या लवकर वरती, गरमागरम पराठे करतीये मी. चहा बरोबर गरम पराठे खाऊन घ्या. बघा तर किती सुगंध दरवळतोय. जो आधी येणार तोच आधी खाणार. अर्शिताचं बोलणं ऐकून खाली उभा असलेला हरीशही आश्चर्यचकित होतो. त्याला काहीच कळत नव्हतं की अर्शिता हे काय बोलतीये. पण हिमांशू तिथे उभा राहून हसत होता. हिमांशूने आपल्या वडिलांना टेरेसवर यायला सांगितलं आणि दुसरीकडे सतीशची पावलं आपोआपच अर्शिता बनवत असलेल्या पराठ्यांकडे वळू लागली. एक पराठा मिळेल का ग सुनबाई? हो हो काका, जरूर. पनीर पराठा बनवलाय मी. तुम्हाला आवडतो ना? मग त्याने लगेच पराठ्याचा एक घास खाल्ला आणि तो जोर जोरात रडू लागला. हे सगळं मागे उभा असलेला हरीश बघत होता. तो लगेच सतीश जवळ आला आणि रडत रडत म्हणाला, कसा झालाय रे छोटू पनीरचा पराठा? आणि मग दुसराच क्षणी रडत रडत दोन्ही भावांनी एकमेकांना मिठी मारली.